तर थँक्स राहुल होईल. आपण वळूया आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याकडे. विधी एंटरप्राइजेस विरुद्ध भव्य 11 नाणेफेक जिंकून विधी एंटरप्राइजेस संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आमच्याशी जोडले जात आहेत आज मेघनाथ मस्के. त्या बाहेर चौकार खेळला होता. फील्ड रेस्ट्रिक्शन होता. क्षेत्ररक्षण चौकाराने खातं उघडतोय. हर्षल मात्रे आणि नॉन सेकंडला उभा आहे नितेश सागर. शॉर्ट रन अप. पुन्हा शॉर्ट बॉल. पुन्हा शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला जातोय. मिड विकेटला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण फील्ड रेस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षण मर्यादा आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात असतील. पुन्हा सागर. शॉर्ट रन जवळपास 4 ते 5 बॉलांचा रन पाहिजे. पुन्हा शॉर्ट. आखूट टेप्याचा मारा केला जातोय. पुन्हा चेंडू स्क्वेअर लेग कडे जातोय. सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येते. तोपर्यंत मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 40+ चे फलंदाजी करताय असं कुठेही जाणवत नाही. कारण तिसरी धाव ज्या सुमात पूर्ण केलेली आहे कुठेही जाणवत नाही. खास करून नितेश याची रनिंग उत्कृष्ट बघायला मिळाली. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. बिनबाद 9. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भव्या 11 आकाश गरत यांचा संघ. चांगली सुरुवात आहे. खास करून हर्षल याने 3 चेंडूमध्ये 9 धावा होऊ शकता. पण 300चा स्ट्राईक रेट आहे. आमचे मेघनाथ मस्के माहिती देत आहेत. पुन्हा शॉर्ट बॉल. हुकचा फटका आणि चेंडू जातो. यावेळेला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली ती 13. 4 चेंडूमध्ये 13 धावा पटकावल्या. एक चांगली सुरुवात आहे. दमदार सुरुवात बघायला मिळते. विस्फोटक सुरुवात खास करून 40+ माध्यमातून. दोन्ही फलंदाज 40+ कुठेही जाणवत नाहीये. काल मंगेशजी मस्के आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. यावेळेला काय फटका खेळायला. क्लास फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा चौकार. आराध्य दैवत 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि बरोबर 1645 वय वर्ष 16 यावेळी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि 8 झेंडे सुद्धा रोवले.
येस मंगेशजी मस्के यांचं स्वागत आणि सन्मान देवेंद्र ठाणगे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. त्यांचा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मंगेश मस्के यांचं स्वागत आणि सन्मान. खरपूस समाचार पहिल्या षटकामध्ये घेतला होता, कारण पहिल्या षटकामध्ये धावाच्या जमवल्या आहेत. दोन्ही फलंदाज खेळतात, खास करून हर्षल याने 3 चेंडूमध्ये 9 धावा आणि नितेश याने 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले. 12 धावांवर खेळतोय. 21 धावा. या मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या वेळेला मात्र हर्षल यास बाद धावावं लागेल. करतायत आणि आमचे आयोजक हे मंजुरीतले देवेंद्र ठाणगे यांच्याकडनं 2000 रुपये, म्हणजे एकंदरीत 3000 रुपयाचे पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. पाहूया PM षटकार तर मारला होता, गोल्डन 6 मारला होता, पण हॅट्रिक पूर्ण कधी बघायचं आहे. हर्षल याने 4 चेंडूचा सामना केला आणि 9 धावांची खेळी केली. आता मात्र खेळण्यासाठी जातोय रोहन याने सुद्धा गोल्डन 6 मारला होता. यावेळेला फुलटॉस चेंडू ऑफिस टॉस खेळलेला आहे. चेंडू जातोय डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक थोडा थ्रंबल होतोय आणि तोपर्यंत मात्र नितेश 2 धावा पूर्ण करतोय. यस प्रमोद मात्रे यांनी जर या चेंडूवर विकेट घेतला तर वैभव यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. वैभव मात्रे या चेंडूवर हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण उजव्या ष्टीच्या खूपच बाहेर जाते आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे फ्री हिटचा इशारा करतायत पंच भाऊ पाटील. धावसंख्या वाढतोय, धावसंख्या झालेली आहे 24 PM. राईट आर्म स्लोवर 1. चेंडूचा वेग कमी केलाय, फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे शॉर्ट कव्हरला आणि नितेश त्यावर 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावाने भव्य 11 संघाची धावसंख्या होते 25. नितेश 5 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळतोय. काय फलंदाजी करतोय. रोहन साठी मधुकर माळी यांच्याकडनं लागोपाठ 2 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. बंटाकडे क्षमता आहे तशी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अपील केला जात आहे पायचीच, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि इशारा करतायत लेग बाय. एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 26. या 6 सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे, कारण जो संघ विजयी होईल त्याच्या मात्र आशा पल्लवित होतील सेमीफायनल मध्ये पोहोचले. नक्की हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल. पराभूत संघाला मात्र यानंतर जतरवर अवलंबून राहावं लागेल, कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. यावर मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला स्पर्श करून दुसऱ्या रिले क्षेत्ररक्षक बघायला मिळते, कारण क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता आणि शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक मात्र झेल घेतोय. धावांची खेळी केलेली, त्यामध्ये 3 चौकार मारलेले आहेत. कलात्मक क्रिकेट टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला, कारण नितेश याचं स्वागत केलं गेलं. सुरुवात चांगली करून दिली, खास करून हर्षल आणि नितेश यांनी, कारण जेव्हा तुमची सुरुवात चांगली असते, वेल बिगन इज हाफ डन. 21 धावांची पार्टनरशिप ही बघायला मिळाली. आता मात्र खेळण्यासाठी जातोय राज माळी.
मला वाटते मधुकर माळी सुद्धा राजमाळींसाठी पारितोषिक नक्कीच लावतील. दोघांना या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. कारण मधुकर माळेला माहिती आहे राजमाळ्याने पारितोषिक लावलं तर पारितोषिक आपल्या घरातच राहील. येस धावसंख्या झाली 27 एक चांगली धावसंख्या आहे कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 27 धावा झालेल्या आहेत. राजमाळी आणि रोहन यांना दोघांना सुवर्ण संधी आहे. आपण लागोपाठ 2 षटकार जर मारले तर मधुकरजी माळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दोघांनाही सुवर्ण संधी. नाही आता मधुकर माळी यांचा आमच्यापर्यंत पुण्य झाले की आता 1000 रुपये देण्यात येतील. हॅट्रिक मारली तर लागोपाठ 3 षटकार मारले तर. येस युवराजजी भोईर आणि कांतीलालजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. युवराज भोईर आणि कांतीलाल पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. येस हॅट्रिक साठी 1500 रुपये आणि लागोपाठ 2 षटकार मारले तर 1000 रुपये. काय गोलंदाजी केली पीएमआयने फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. आणि आता मात्र विशाल येथे संघाचा कर्णधार कॅप्टन. विशाल यावेळेला मात्र अतिशय वेगात टाकला होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि अतिशय वेगात निघून गेला होता. यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबलेली आहे. सत्तावीस धावा. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात केली होती. विशाल राईट आर्म याला स्विच इट आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्विचचा फटका खेळला आणि चेंडू निघून गेला होता. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकाराने धावसंख्या वाढली 31-31. यावेळेला मात्र हुक शॉट खेळलेला आणि चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. वाढती धावसंख्या झालेली 35-35. विशाल मागणा ठरतोय. याला पुन्हा स्विचचा फटका आणि चेंडू स्क्वेअर इज थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकार.41 41. काय सुरुवात आहे. दमदार सुरुवात बघायला मिळते. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा स्विच इट फ्लॅट 6 बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि 1000 रुपयाचा पारितोषिक.
षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. 47 असं वाटतंय की हा सामना सुद्धा 70चा आकडा पार करू शकेल. पहिल्या सामन्यामध्ये 70चं लक्ष होतं, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा स्विजीचा फटका. चेंडू मात्र डिपिश पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात आहे. पूर्वानुमानुसार या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते रोहन धावसंख्या झाली 48. काय वाटतं राहुल, कारण 16च्या सरासरीने 48 धावा पटकावल्या आहेत आणि मला असं वाटतं याचप्रमाणे धावसंख्या जमवली 70चा आकडा या सामन्यामध्ये सुद्धा पार होईल. डेफिनेटली गवली सर, 70 पेक्षा देखील जास्त धावा तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटपर्यंत मैदानाच्या मध्ये बंटा खेळला तर ही धावसंख्या तुम्हाला चांगलीच पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूने राजमाई देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. एक षटक चांगलं येणं गरजेचं आहे. उमेशनं या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर बॉम्बे 11 टीमनं खूप उल्लेखनीय कामगिरी केली. ज्या अनुषंगानं रोहन पाटील खेळतोय मैदानाच्या मध्ये क्लासिकल बॅटिंग. 70+ धावसंख्या तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. हा षटक खूप महत्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. 7 बॉलमध्ये 21 धावा बनवल्या आहेत रोहन. याला मात्र फुलार यांचा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ चेंडू जातोय तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण विशाल करतोय, मात्र ओव्हर थ्रो होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं जातं, मात्र ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावांनी याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. यस, जयजी ठाणगे यांचे मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एवंजोडी PM प्रमोद म्हात्रे, आमचे देवेंद्र ठाणगे यांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. उमेश पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडस बॉडी लँग्वेजला बघितलं त्या अनुसार चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला होता. चेंडूचा वेगही कमी बघायला मिळाला होता, त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येऊ शकला नाही आणि चेंडूने सरळ वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. धावसंख्या थांबलेली 50. उमेश रायटाम फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आठ चेंडूमध्ये 29 धावांवर खेळतोय रोहन. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार मारलेले आहेत. धावसंख्या वेगाने वाढलेली. धावसंख्या झाली 56. याला डाऊन दी ग्राउंडचा फटका. लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर षटकार. षटकार 62 धावा झाल्या. 62. 70चा आकडा नक्कीच पार होईल. यानंतर शंकर माळे प्रतिष्ठान आणि युवांसी 11 दोघांनी तयार राहायचं टॉससाठी. उमेश याला काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
बॉल पूलचा फाटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र थँक्स बोलस जीवनदान देतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 73. त्यानंतर राजू पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. 73 मी आणि राहुल यांनी चर्चा केली होती, 70चा आकडा पार होईल आणि 73 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र असं वाटतंय की अर्धशतक, पहिलं अर्धशतक पीपीएल मधलं पटकावते का बघायचंय रोहन. यावेळेला स्विच इट, व्हॉट अ शॉट. 49 धावांवर खेळतोय रोहन. पहिलं अर्धशतक पीपीएलचं बघायला मिळेल असं वाटतंय. पिंपलास प्रीमियर लीग बिगॅन, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 49 49 धावांवर खेळतोय रोहन. 12 चेंडू मध्ये 49 धावा. विशाल यस हलक्याने खेळलेले आणि पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय. डायरेक्ट हिट झालेले आहे. पंच सुद्धा थोडे पाहत आहेत. पंचाने अजून निर्णय दिलेले, मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. यस 51 यस बिग. रोहन आपण बॅट सगळीकडे दाखवायची आहे, संपूर्ण मैदानामध्ये दाखवायचं, कारण पहिला अर्धशतक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पीपीएल मधलं पहिलं अर्धशतक. राहुल 3 ते 4 फलंदाज चांगला प्रयत्न केला होता पहिल्याच सामन्यामध्ये. मयूर यांनी चांगला प्रयत्न केला होता, जवळपास 42 धावांची खेळी केली. त्यानंतर 40 42 43 धावांपर्यंत बरेचसे फलंदाज पोहोचले, मात्र रोहन याने मात्र 51 धावा खेळतोय. यावेळेला पुन्हा स्विच इट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. म्हणून भव्या 11चे स्पॉन्सर आकाशजी घरत यांनी 1000 रुपयाचे पारितोषिक रोहन यास दिलेलं आहे. रोहन आपण सामना स्थापना तरी घेऊन जायचं आहे. 87 या स्पर्धेमधला विक्रम मोडीत काढलेला आहे. सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे. 87 धावा झालेल्या आहेत. 87 या स्पर्धेमधली हा उच्चांक आहे धावांचा. पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे आणि याचबरोबर फलंदाज बाद. आवडला असेल पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बिग हँड, कारण 57 धावा 7 काय विस्फोटक खेळ केलेले. मला वाटते फक्त 15 चेंडूचा सामना केला आणि 57 धावा. यानंतर टॉस होईल. शंकर माळी प्रतिष्ठान आणि युवांसी 11 दोन्ही कॅप्टन यायचं आहे. शंकर माळी प्रतिष्ठान आणि युवांसी 11 दोन्ही कॅप्टन यायचं आहे. शंकर माळी प्रतिष्ठान आणि युवांसी 11 त्वरित यायचं आहे. टॉस होईल. मधुकरजी माळी आणि रोहनसाठी सुद्धा 1000 रुपयाचा जे षटकार मारले होते त्यासाठी 1000. यस जय मसोबा चे स्पॉन्सर संतोषजी म्हात्रे आणि सुद्धा रोहनला 500 रुपये, म्हणजे एकंदरीत 2500. कारण आकाशजी गरत यांनी 1000, मधुकरजी माळी यांच्याकडनं 1000 आणि संतोषजी म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये. यस शंकर माळी प्रतिष्ठान आणि युवांसी 11 दोन्ही कॅप्टन यायचं आहे.
संदीपजी म्हात्रे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे, नाणेफेक करायची आहे. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. तर टॉस आपण करूया पुढच्या मॅचचा. यस आमचे सन्माननीय पुष्पाताई पाटील पंचायत समितीचे विद्यमान सदस्य यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत PPL मध्ये. त्याचबरोबर कोमलताई म्हस्के विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर टॉस या दरम्यान झाला आणि टॉस जिंकला इव्हान्स 11 टीमच्या कॅप्टनना. टॉस जिंकला, काय डिसिजन? फिल्डिंग येणार. नक्कीच तुम्ही आता फिल्डिंग करणार आहात. किती मॅच तुम्ही जिंकलेत आतापर्यंत PPL मध्ये? एकच जिंकलेलं आहे आणि एक हारलेलं आहे. म्हणजे ही मॅच खूप महत्वाची असणार आहे. म्हणजे इथनं जर सामना जिंकला तर कदाचित सेमीफायनल मध्ये तुमचा संघ पाहायला मिळेल. तर काय रणनीती, समोरचा देखील संघ चांगला संघ आहे, चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आहे कालच्या दिवसामध्ये. 5 वर्ष मॅचमध्ये तुमचा प्रयत्न कुठपर्यंत असेल त्यांना थांबवण्याचा? 50 परत थांबवता. कसं काय एन्जॉय केलं कालपासून? आपण बघतो PPLचं आयोजन प्रथमच आपल्याला पिंपलास गावामध्ये पाहायला मिळतो आणि सुंदर ही संकल्पना. 40 देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले, रेग्युलरचे खेळले, काही अंडर 19, 21चे खेळाडू खेळले. कसं वाटलं यवन जोडीचं आमचं आयोजन? चांगलं वाटलं, मग व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. शुभेच्छा विजयासाठी. टॉस तू जिंकला असतास तर गाडी सण घेतला असतास, एकच केली असती. त्याच्या मागचं कारण? आणि आम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. नक्कीच एक टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. तर 5 ओव्हरमध्ये तुमचा काय प्रयत्न असेल? किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न पहिल्या 5 ओव्हरमध्ये? 50 ते 60. तर कसं काय पूर्णपणे PPLचं आयोजन कालपासून आपण PPLचा हा दमदार असा आयोजन आपल्याला पाहायला मिळतो आणि आज सुपर संडे आहे. कसं वाटलं PPL? संडे एन्जॉय करू. शुभेच्छा विजयासाठी. आज सुपर संडे देखील आणि प्रत्येकी टीम मात्र सेमीफायनल फायनलमध्ये पोहोचण्याचा या दरम्यान त्यांचा प्रयत्न असेल. तर जाऊया आपण कमेंटरी बॉक्समध्ये. थँक्स राहुल भोईर. किशोरजी पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रीतमजी माळी, आपलं हार्दिक स्वागत. आपण स्पॉन्सर आहात. शंकर माळी प्रतिष्ठानचे स्पॉन्सर आहेत प्रीतमजी माळी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किशोरजी पाटील आपण यायचे. किशोरजी पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, विशिष्ट म्हणजे, आणि त्यांच्याच पत्नी विद्यमान पंचायत समितीच्या सदस्य आहेत. त्यांचंही आगमन झालेलं, त्यांचंही. पुष्पाताई पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. यस सुनीलजी ठाणगे, आपलंही हार्दिक स्वागत आहे. पप्पूजी ठाणगे, आपलंही हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. यस सुनीलजी ठाणगे, आपलं खूप खूप स्वागत. सुनीलजी ठाणगे हे सुद्धा पहिल्या दिवसापासून, उद्घाटन सोहळ्यापासून आमच्यात उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी सुद्धा ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं सुद्धा खूप आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. थँक्यू सो मच गवळी सर. विजयासाठी भरपूर मोठं टार्गेट आहे. 88 मोठी धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये 87 आपल्याला पाहायला भेटली आणि पहिल्या अर्धशतक देखील रोहन पाटीलच्या बॅटमधून आला. 15 चेंडूमध्ये त्यांनी 51 धावा बनवल्या, 5 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने. ओव्हर द विकेटने शपा झाल्या. बासपन फटका चांगला आहे, फाईन खेळ. चेंडू जाईल डीप मध्ये, फाईन लेशच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच फटक्यांची गरज आहे. चौकाराच्या मदतीने धावांचा श्रीगणेश होत असताना 88चं टार्गेट या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील विद इंटरबाजसला. बब्बल 11 टीम कडनं उल्लेखनीय कामगिरी झाली पहिल्या इनिंग मध्ये, खास करून इम्प्रेस केलं रोहन पाटीलना. पहिले षटक घेऊन आलेत गोलंदाज हर्षल. ओव्हर द विकेटने पुन्हा ऑपस्टिक वरती भरपूर शपल झाल्या. बासमन चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. लेग बायचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत आलाय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण 5. विजयासाठी भरपूर मोठं टार्गेट आहे. 80+ धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला भेटली. पहिल्या इनिंग मध्ये सर्वाधिक धावा PPLच्या आणि PPLचं अर्धशतक देखील रोहन पाटीलनं पटकावलं.
यावेळेस हा फटका हवे तर मिस टायमिंग झेलची संधी या दरम्यान नाहीये. एक धाव इथनं फक्त एकच धाव मिळेल इथनं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6. षटका दरम्यान पहिलं मार्गस्थ आहे बब 11 टीमच्या माध्यमातून. सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शपथ झालं ऑफस्टिक मध्ये बॅट्समन चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना 40+ खेळाडू वाईट मैदानाच्या मध्ये खेळतात आणि रेग्युलर 40+ आपल्याला खेळाडू भरपूर पाहायला मिळतात. कारण का भिवंडी नगरीमध्ये भरपूर 40+ देखील टुर्नामेंट होत असतात. नवीन 40+, सिनियर 40+, मास्टर 40+ असे भरपूर संघटना आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं ही 40+ खेळाडू पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट नष्टपा झाला. बॅट्समन फुटवर्कचा सुंदर वापर समोचेशीने खेळले. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीदा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा आणि तिसरीचा देखील प्रयत्न नाहीये. धावा इथनं मिळतील 2. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण फक्त 8 धावा अजून 80 बनवायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. येस आमचे कॅप्टन जे आपले बंधू आहेत त्यांचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर एक किशोरजी पाटील ज्यांनी पिंपलास गावासाठी क्रिकेटसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. नेहमीच त्यांचा मी उल्लेख करत असतो. त्यांचे स्वागत आणि सन्मान आणि त्यांच्याच पत्नी या पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत पुष्पाताई. किशोरजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर प्रकाशजी ठाणगे यांचाही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण प्रकाशजी ठाणगे यांचाही स्वागत आणि सन्मान देवेंद्र आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्यानंतर मिथुनजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मिथुनजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर शंकर माळी प्रतिष्ठानचे स्पॉन्सर प्रीतमजी माळी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यांचं मी खूप खूप आभारी व्यक्त करतोय कारण आपण स्पॉन्सरशिप देऊन स्पर्धा संपन्न करण्यासाठी फार मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे. प्रीतमजी माळी हे शंकर माळी प्रतिष्ठानचे स्पॉन्सर आहेत, ओनर आहेत. त्यांचं तर स्वागत आणि सन्मान आणि त्यांचंही खूप खूप आभार. धावसंख्या 13. ओव्हर द विकेट ना ऑन ट्रायचा हा जबरदस्त फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. एकच धावेतनं घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या दरम्यान 14 वर विशाल मस्के नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये आलेच. हा चांगला बॅटला आता मात्र रंगेल. रोहन पाटील एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने विशाल मस्के. स्टार्टिंग एंडला प्रयत्न करावे लागतील. येस सर, रामचंद्रजी माळी यांचे स्वागत आणि सन्मान देवेंद्र आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे.
ओव्हर द विकेट. विशालसाठी हा चेंडू फुलर लेनचा होता. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 14 फक्त. चांगली बॅटिंग करावी लागेल विजयासाठी. पण फटका डबा समोर या दरम्यान फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील इथनं खराब झाली आहे. चुकीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. एकच धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19. आणि चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. रोहनच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ इथनं कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण झाली आहे 19. अजूनही भरपूर विजय दूर आहे. प्रयत्न करावे लागतील. डीजे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा जिबा संपर्क नाहीये. डॉट बॉल. 18 चेंडू विजयासाठी बनवायच्या होत्या 69 आणि आता मात्र पहिला चेंडू डॉट आला. 17 चेंडू विजयासाठी 69 बनवायच्या आहेत. अजित पडवळे या दरम्यानचा हा फटका ऑन साइडला खेळलेत. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट आणि बघता बघता ही दुसरी देखील धाव इथनं कंप्लीट केली जाईल. इंद्रपाल मस्के आहेत इस्टनच्या मागे मास्टर माइंड. चांगली कामगिरी झाली भव्य 11 टीम कडनं. पहिल्या अर्धशतक देखील आपल्याला रोहन पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटला. धावसंख्या फक्त 21. ओव्हर द विकेट विशालसाठी. स्विचित खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही मात्र लाईन चुकीची. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाईल. 2-2 22 वर. अजून विजय भरपूर दूर आहे. प्रयत्न करावे लागतील. या दरम्यानचा आताचा चेंडू आपल्याला मात्र चांगला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये यंग आहेत गोलंदाज आणि या समोर एक चांगला खेळाडू आहे. त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. या दरम्यान
हा फटका फक्त दिशा दिलीये. सिपकरांचा प्रयत्न होता, विशालचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केलाय, दोन्ही खेळाडू एकाच एंडला आहेत. मग तर 2 धावा तर इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24-24 वर ना असे काही आपण इंटरव्ह्यू देखील बघत असतो, खास करून काल्देरच्या मैदानावरती भरपूर चर्चेत राहिलेले असे काही व्हिडिओज आहेत. ज्यावेळेस ओपनिंग घेतली जाते त्यावेळेस एक आगळेवेगळे त्यांचे कमेंट्स असतात. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते 25. मॅच मध्ये धावा भरपूर झाल्या, धावा आणि धावाच आपल्याला पाहायला भेटल्या. रोहनने जी बॅटिंग केली क्लासिकल, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली. फुल टॉस आहे, बॉटमाचा वापर करून फटकावून साईडला खेळ आहे, तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. राजकडनं कुठलीही चूक होणार नाहीये. विशाल मस्केलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. प्रयत्न असेल जिंकण्याचा. गती कमी केली मात्र चेंडू मागे निघून गेला. आउटफील्ड फास्ट आहे, फायनलिंगला फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील चांगली झाली. सिंगल डबलने कुठलाही फरक पडणार नाहीये बब 11 टीमला. ज्या अनुषंगाने ज्याने धावा बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये 80+. संघाची धावसंख्या 27. या दरम्यानचा हा चेंडू देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतो. रोहन सेकंड स्पेल मध्ये आले, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट. फुल टॉस चा फायदा घेता आला नाहीये, झेल ड्रॉप झाली. जास्त काही नुकसान होणार नाहीये, एकच धावीत नमेल. कुशल भुईरनं हा झेल सोडलाय. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. PM थोडासा नाराज आहे, कारण खूप उशिराने संधी मिळालेली आहे. कारण असं वाटतंय की राहुल वेळ थोडीशी निघून गेलेली आहे. सांप को गुजर जाने के बाद लकीर को पीटने से क्या फायदा. नाही, थोडासा वेळ देखील आताशी एम सुरू आहे.
म्हणून ते थोडासा उशिरा देखील आलाय. PM मध्ये आलाय. अजूनही 15 मिनिटं बाकी आहेत 12ला. तरी देखील PMचा कालचा षटकार मात्र हायलाइट राहिला. इव्हिनिंगला जो षटकार ठोकून सामना जिंकून दिला होता. PM साठी पहिलाच बॉल फुलटॉस हे हवेत खेळलेच. PM AM मध्ये आले म्हणून आता मात्र पहिल्याच बॉल वरती बाद झालेच. पिंपलास वाला नवलई गाजला, नवलई गाजला न बाई काही सोन्याने सजला. प्रमोद म्हात्रे पिंपलास वाला नवलई गाजला, प्रमोद म्हात्रे पिंपलास वाला नवलई गाजला, नवलई गाजला न बाई काही सोन्याने सजला. PM तुझ्यासाठी गाणा देखील आम्ही सेट केला होता मित्रा, नाराज केलंस तू. राऊंड विकेटने यावेळेचा जबरदस्त हा फटका, अप्रतिम फटका बला षटकार सुवास शबा. आणि आता मात्र या मॅच मध्ये असणाऱ्या अपेक्षित योगेशला देखील परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. रोहन याची जी एकट्याची धावसंख्या जी आहे त्या संख्येला सुद्धा पार करता येणार नाही असं वाटतंय. काय फलंदाजी केली होती रोहन बंटा याने, विस्फोटक विध्वंसक. पूल करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बारच्या दरम्यान संपर्क आला नाहीये. डॉट. खाली राहिला हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. गोलंदाज आहेत अबू अभिषेक. अंतिम षटकामध्ये गोलंदाज आणि हे तिन्ही चेंडू पहिलेचे आपल्याला डॉट पाहायला मिळतात. अगोदरची मॅच मात्र खूप चांगली आपल्याला पाहायला मिळत. हा सामना वन साइड एकतर्फी लढत. बाउन्सर आहे आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा देखील आणि 1/4 ओव्हरचा देखील इशारा आलाय.
गोकुळ सरांचं किती चांगलं लक्ष आहे. गोकुलदास कूल अंपायर आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोकुलदास पाटील येस राहुल, त्यांनी 1 फॉर द ओव्हरचा इशारा केला आणि भाऊ पाटील यांची प्रशंसा करावी. त्यांनी बघितलं की हा चेंडू फलंदाजच्या अवाक्या बाहेरचा होता. हे बघितल्यानंतर त्यांनी लगेचच व्हाईट बॉलचा इशारा केला. गती कमी केली होती पुन्हा एकदा दरम्यान. कुशल भोईरनं तर मात्र झेल तिकडे पकडले नाहीच. 2 झेल आतापर्यंत त्यांनी सोडलेच. प्रयत्न सुरू आहेत त्यांचे देखील चांगला खेळ करण्याचा. ऑनरेचा फटका आणि इथनं चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. यापुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं आहे. रोख रक्कम 2,500 रुपयाचं पारितोषिक या दरम्यान जमा झालं, म्हणजे 500 रुपये जीएसटीच्या कट होतील. गवळी सर, म्हणजे 2,000 रुपयाचं पारितोषिक या दरम्यान दिलं जाईल बंटाला. तर बंटाने लगेचच या दरम्यान संपर्क साधायचे आणि आपला पारितोषिक घेऊन जायचंय. आकाश घरतकडनं 1,000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि मधुकर दादा माली यांच्याकडनं 1,000 रुपये. येस, आणि आकाशजी घरत त्यांची संतोष मात्रे यांच्याकडनं 500 रुपये होते, म्हणजे एकूण 2,500. आणि आकाश घरत यांच्याकडनं 1,000 रुपये त्यांचे स्पॉन्सर. कुशल मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. कुशल मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करूया. उमेश पाटील, आपण देखील आता मोकळे झालात, तर आपण या, आपल्या जागा सांभाळा. आपण बाउंड्रीचा ताबा घ्या आपण आता लगेचच, वेळ न घेता. दर्शन माळी किधर आहे? दर्शन माळी इन ऍक्शन मध्ये आहेत का? दर्शन या. बंटाला 2,500 पारितोषिक आलाय.